सोलापूर शहर जिल्ह्यासाठी राज्याच्या अर्थसंकल्पातून काहीतरी ठोस मिळेल असा विश्वास सर्वांनाच होता। एका विधान परिषदेच्या आमदारासह जिल्ह्यात महायुतीचे 11 आमदार आहेत, परंतु पंढरपूर फलटण रेल्वे मार्ग वगळता सोलापूर जिल्ह्यासाठी ठोस असे काहीच मिळाले नसल्याने सोलापूरकरांच्या पदरी निराशाच पडली आहे। केंद्र व राज्य सरकारच्या योजनांचा उल्लेख करीत त्याच्या अंमलबजावणीनंतर किती जणांना लाभ मिळेल याचा आवर्जून या अर्थसंकल्पात उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी उल्लेख केला। त्या सोलापूरच्या रेनगर व सोलापूर धाराशिव रेल्वे मार्गाचाही उल्लेख झाला। मात्र सोलापूर जिल्ह्यातील बेरोजगारी कमी करण्यासाठी एखादा मोठा उद्योग उभारला जाईल किंवा सोलापूरची विमानसेवा कधीपासून सुरू होईल या संदर्भात काहीही उल्लेख झाला नाही। अंगणवाड्यांना सौर ऊर्जा प्रकल्प, शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी म्हणून मुख्यमंत्री कृषी सौर वाहिनी योजना, जलजीवन मिशन, रस्ते, लेक लाडकी अशा योजनांतून राज्यातील किती जणांना लाभ मिळेल याचा लेखाजोखा अर्थसंकल्पातून मांडण्यात आला। सोलापूर धाराशिव रेल्वे मार्गासाठी भूसंपादनाची कार्यवाही सुरू आहे, पण कामाला प्रत्यक्षात कधीपासून सुरुवात होईल यावर भाष्य झाले नाही। पंढरपूर फलटण रेल्वे मार्गासाठी राज्य सरकारने 50% हिस्सा देण्याचे मान्य केले। त्याशिवाय शेतकऱ्यांसह सोलापूरकरांना राज्याच्या अर्थसंकल्पातून ठोस असे काहीच मिळालेले नाही।